पुढच्या बातमीकडे वळूयात। नववर्षाची सुरुवात दारूऐवजी दूध पिऊन करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। विश्व हिंदू परिषदेनं तरुणाईला हे आवाहन केलेलं आहे। तर नव्या वर्षाची सुरुवात ही दारूऐवजी दूध पिऊन करा असं आवाहन विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलं आहे। तरुणाईला विश्व हिंदू परिषदेनं हे आवाहन केलेलं आहे। तांडव जो आहे हा बंद करावा। आपल्याकडे आपण जशी कोजागिरी साजरी करतो त्याप्रमाणे आपण इथे त्या 31 तारखेला रात्री आणि दुधाचा कार्यक्रम, आपल्या भजनाचा कार्यक्रम, गीतांचा कार्यक्रम असे आपण करावे आणि त्या दृष्टीने अंग्रेजी वर्षाचा स्वागत आपण आपल्या पद्धतीने करावा। दारू पिऊन तर शरीरच खराब होणार आहे ना, पण दूध जर पिलं तर त्याचा आमच्या स्वास्थ्यावरती, आमच्या शरीरावरती एक सकारात्मक परिणाम होणार आहे। दारूचे नकारात्मक परिणाम आमच्या शरीरावरती, बुद्धीवरती, मनावरती होतातच। तर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती राज्यभरामध्ये पोलीस सज्ज झालेले आहेत। नववर्षाच्या आगमन अनुषंगानं मुंबई पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन राबवलं आहे। हे ऑल आउट ऑपरेशन पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंगचं ठिकाण प्रत्यक्ष भेट देऊन केलेलं आहे। तर रायगडमध्ये सुद्धा समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची गर्दी असल्यामुळे रायगड पोलीस ॲक्शन मोडवरती आहे। समुद्र किनाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येत असल्यामुळे पोलीस सज्ज आहेत। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती रस्त्यामध्ये धिंगाणा घातल्यास महागात पडणार आहे। नववर्षाच्या स्वागताला नागपूरमध्ये 2000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। बातमी शिर्डीमधनं। शिर्डीमध्ये नववर्ष साजरं करण्यासाठी लाखो भाविक हे येत असतात आणि त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। नवीन वर्षामध्ये साईबाबांचं दर्शन भक्तांना घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर उद्या रात्रभर खुलं राहणार आहे। तसंच भक्तांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान आणि प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत। तर सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक हे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये गर्दी करतात। यावर्षी सुद्धा 1 जानेवारीला साधारणपणे 5 ते 7 लाख भाविक हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा तयारी करण्यात आली आहे। 2024 वर्षाची सुरुवात या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी रात्री संपूर्ण रात्रभर श्री साई मंदिर भक्तांसाठी दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे आणि यावेळी विविध प्रकारचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर जे साई भक्त आहेत ते शिर्डीमध्ये या दिवशी दाखल होत असतात। यावेळेस देखील साधारण 2 लाखपर्यंत भाविक 31 डिसेंबरला शिर्डीमध्ये येतील आणि श्री साईंचं दर्शन घेतील।